साहिल आणि अमोल. पहिल्या चेंडूवर षटकार मारणार का आकाश विकेट घेणार हे सुद्धा चित्र यावेळेला पाहणार आहोत. पूर्वार्ध पहिला अंक सुपर फोर मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार? कारण तुमच्या स्वप्नांना कधी सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत. तुमच्या अडचणीला नक्कीच सांगा की तुमचं स्वप्न किती मोठी आहे. या स्पर्धेमध्ये टॉप फोर मध्ये जाण्याचं स्वप्न आहे ते दोन्ही संघाने पाहिलंय. दोन्ही संघ कंबर कसतील, दोन्ही संघ कसून मेहनत करतील आणि कुणाचा खेळ चांगला दिसेल तो संघ सुपर फोर मध्ये प्रवेश करेल. वळूया पहिला चेंडू फास्ट बॉल. पहिल्या चेंडूवर काय घडेल? पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न, जिथे चेंडूला दिशा दिली मिड विकेटचं क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे चूक केली जाते. एक चुकी पराभवाला सामोरे जाऊ शकते. आज तागात क्रिकेट आपण पाहिला आणि क्रिकेट कधी फलंदाजच्या बाजूनं कधी गोलंदाजच्या बाजूनं आणि हे फलंदाज गोलंदाजामध्ये असलेले युद्ध आणि इथे क्षेत्ररक्षकाची साथ जर लाभली तर तुम्हाला एक चांगला क्रिकेट दाखवत आहे. पण पहिल्या चेंडूवर थोडासा नाराज करताना क्षेत्ररक्षण करताना गावठाण संघ या स्पर्धेमध्ये. वळूया पुढच्या चेंडूकडे. गोलंदाज आकाश जो गावठाण संघाकडून गोलंदाजी करेल. टॉस जिंकल्यानंतर 90% कप्तान डिसाइडेड टू फील्ड पास आणि पहिली क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारताना गावठाण संघ. दुसरा चेंडू पहा. अपील किती जोरदार आणि अंपायर सिग्नल इथे येतोय. पंचांचा इशारा आमच्याकडे. आमचे मेन अंपायर संदीप ठाकूर सरांनी इथे सांगितलंय का हा चेंडू नो बॉल आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा नियम आपल्याला सांगतो. कारण ही क्रिकेट मधली आधुनिकता तिथे थोडासा रनअप चुकला आणि इथे नो बॉल घोषित केला. धावेचा बोनस जरूर मिळाला पण हा चेंडू असेल फ्री हिटचा आणि फ्री हिटच्या चेंडूवर काय आविष्कार दाखवणार फलंदाज हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं असेल. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण म्हणणार आहोत. आमच्या रायगडचे बेस्ट अपडेटर नयन हावल हे सुद्धा सामन्यासाठी थोडेसे दूरवर होत्या कारण आता मात्र या सामन्याचा आनंद घेण्यासाठी इथे आले. मैदानाकडे जाऊया आपण. एकूण धावसंख्या आपण पाहणार आहोत 3 धावा. स्पर्धेच्या लेखाजोखाकडे आपण निश्चित म्हणणार आहोत. आमच्या समेत आमचे 2 स्कोरर आहेत. मला साथ देताना पेन आणि लेखणीच्या सहाय्यानं मयूर पाटील आणि त्यांना साथ देताना अनिकेत गरड. अप्रतिम स्कोरिंग. पेन आणि लेखणीच्या सहाय्यानं गुणसंख्या कशी होत्या, खेळाडू कशी कामगिरी करतात, धावफलक सजवण्याचं काम त्यांच्या मार्फत सुद्धा इथे केलं जाईल. वळूया मैदानाकडे. राऊंड विकेट आणि हा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न असफल ठरतोय आणि फलंदाजी करताना गोवटे संघ ज्याने 50 धावा मागच्या सामन्यामध्ये टार्गेट ठेवलं होतं चिरले संघाला एकादी पराभूत केला होता आणि त्या वेळेला त्या संघाची सुरुवात सुरेख होत नाही. हा सुद्धा चिंतेचा विषय. राऊंड विकेट. मोठा फटका घेण्याचा आणि इथे अडचणीमध्ये पहिला गडी बाद. पहिली विकेट मिळते गोलंदाज आकाशला. आणि अप्रतिम धून येते ऐकले डीजे मास्टर. मैदानाकडे प्रसाद आपण निश्चित म्हणणार आहोत. विराज मडवी ते शांत आहेत कारण त्यांना माहिती आहे प्रत्येक गोष्टीचा अंत आहे म्हणून आज मी शांत आहे. वळूया आपण मैदानाकडे. जिथे धावसंख्या आहेत एकूण धावा 3. या धावसंख्येवर एक गडी बाद झाले. साहिल बाद झाले. फलंदाज अमोल मैदानावर आणि साथ देणारा इनेट नंबर 3 निशान येतो फलंदाज मैदानावर. इथे फलंदाज कशी कामगिरी करेल, आपला शौर्य धैर्य पराक्रम दाखवेल का आणि पराक्रम दाखवावा लागेल फलंदाजांना. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. काहीसा चेंडू खाली ठेवला होता. लांबांच्या क्षेत्रामध्ये चेंडू विसावता आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण केली जाते. उत्कृष्ट गोलंदाज कशाला म्हटलं जातं, गुणवान गोलंदाज कशाला म्हटलं जातं? जेव्हा एखादा गोलंदाज 6 चेंडू फेकतो, जर त्यातील एक चेंडू तो यॉर्कर फेकत असेल, कोनवर फेकत असेल, त्याला गुणवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आणि तो आकाशच्या माध्यमातून गावठाण संघाला आपण नेहमी पाहतोय. आणि पॉवरप्लेमध्ये कशी गोलंदाजी करावी, फलंदाजांना कसं रोखायचं आणि ते काम करताना गोलंदाज मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पटकाला नाही, कंट्रोल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या बॉडीला बॅलन्स केला होता. पहिलं षटक मार्गस्थ असताना एकूण धावसंख्या या वेळेला पाहते पॉवर प्लेचा पहिलं षटक मैदानावर आहे आणि जिथे एकूण धावसंख्या आहे ती
5 धावसंख्येवर बाद झाले. साहिलवर खूप मोठी जबाबदारी होती आणि इथे जबाबदारी पार पडता आल्याने आपल्या संघाला महत्वपूर्ण सामन्यामध्ये मोलाचं योगदान इथे दिला नाही. तो खेळाडू इथे निराश मनानं पॅव्हलियन मध्ये परततोय. पुन्हा एकदा आपण जाऊया. गोलंदाज आकाश हा चेंडू राऊंड विकेट. पूल खेळण्याचा प्रयत्न, कदाचित सरळ बॅटनं धावा येत नसताना फलंदाज वेडे वाकडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकातील 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या एकूण 1 गडी बाद 6 धावा. मैदानाकडे आपण जाणार आहोत. धावसंख्येची 6, फलंदाज बाद झाले 1. विराज यांना काहीतरी बोलायचंय, बोलूया त्यांच्याकडे. आपण सागर मांडवकर आपण पाहतो या मैदानामध्ये जिथे सामना चालू आहे गावठाण विरुद्ध गोवटणे या 2 संघांमध्ये पूर्वार्ध चालू आहे. मित्रांनो, पूर्वार्धामध्ये धावसंख्या राबरवरती लागल्या 6 धाबा. आता बिवंत षटक पहिलं षटक मारत असताना आता पहिलं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या राबरवरती लागली 6 धाबा. जिथे पहिला गोलंदाज वापरला गेला होता आकाश टाकले, त्याच्या माध्यमातून पहिला गोलंदाज वापरला गेला होता, ज्याच्या माध्यमातून 6 धावा दाखल करण्यात आल्या. विराजी ते गावठाण संघ गोलंदाजी करते. तुझ्या अतिशय जवळचा परिचयाचा संघ आहे. जवळून तू गोलंदाज खेळ नेहमी पाहत असतो आणि जर आपले गोलंदाज इथे चालल्या, आपल्या गोलंदाजाने इथे आक्रमकता सिद्ध केली तर गावठाण संघ गोवटणे संघाला किती धावेपर्यंत रोखेल याचा विश्वास जरूर तुला असेल. नक्कीच आपण सागरची बघतोय या सामन्यामध्ये तब्बल गावठाण संघाचा जर विचार केला तर गावठाण संघाला कमीत कमी 38 ते 40 धावांपर्यंत रोखणे गरजेचं असणार आहे. गोवटणे संघाने एक बलाढ्य संघ ज्याने चिरले संघाला पराभूत करून पूर्वार्धामध्ये समावेश केला. एकदा चेंडू जातोय, अवांतर चेंडूची सांगता होते, अर्थात पंचांचा इशारा येतोय खराब चेंडूचा. नियम क्रमांक 25 लागू होताना दिसतो. जिथे नियमावलीचा विचार केला तर नियमामध्ये अर्थात 42 नियमांचा हा खेळ, या क्रिकेटचा खेळ असलेला हा खेळ, यामध्ये नियम क्रमांक 25 लागू होताना दिसतोय, अर्थात खराब चेंडूची सांगता होत्या. धावसंख्या 1 निवडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा खराब चेंडू 45 साली देतात. दुसरा अवंतर चेंडूची सांगता होत्या. ज्याप्रमाणे कर्णवीराने विश्वास टाकला होता गोलंदाज सुनील याच्या गोलंदाजीवर, परंतु कुठेतरी गोलंदाज भरकटताना दिसतोय. गोलंदाज सुनील टाकले, ज्यामध्ये बॅक टू बॅक 2 खराब चेंडू फेकताना दिसतोय. सागरजी बोलूया आपण मैदानाकडे. लेफ्ट मोर द विकेट्स. हा चेंडू जोरदार बार, पॉवरफुल स्ट्रोक, क्षेत्र शिकता येणार. आणखीन एक सफलता, गोलंदाजाला 2 गडी बाद. धावसंख्या आपण पाहतोय 8 या धावसंख्येवर. विराजित्या गोलंदाजी सुरेख चालल्याने आज गावठाण संघानं जो पराक्रम दाखवलाय, काय म्हणशील आपल्या खेळाडूंबद्दल? नक्कीच सागरजी आपण पाहतोय गावठाण संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातोय या पंचकृषीमध्ये. कारण याच मैदानावरती गावठाण संघाने तब्बल शिवकर संघाला ऑलआउटचा इशारा दिला होता तब्बल 11 या धावसंख्येवरती. तोच हा गावठाण संघ आज गोवटणे या संघाच्या विरुद्ध लढताना दिसतोय, तोच म्हणजे टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. चेंडू मोठा फटका मारण्याचा मोह आवरलाय, चेंडू गेलाय मिडऑफ क्षेत्रामध्ये. झेल होतोय की काय? फलंदाज बाद. सागरजी इथे बक्षीस लागलं जात आहे गावठाण संघासाठी. जर गावठाण संघाने टॉप 4 मध्ये जर प्रवेश केला तर अतुल मडवी, अर्थात अतुल मडवी गावठाण यांच्याकडून एक बोकड म्हणून त्याला बक्षीस देण्यात येईल. नक्कीच कुठेतरी आगला वेगळं बक्षीस लागलं जातं. ज्यावरती जर टॉप 4 मध्ये सिलेक्शन झालं गावठाण संघाचा तर त्या गावठाण संघासाठी बोकड म्हणून बक्षीस प्रदान करण्यात येईल. सागरजी निश्चित टॉप 4 चा प्रवास दोन्ही संघ जरूर पार करणार आहेत.
मात्र हे एवढं सोपं नसेल, कारण समोर तितकाच बलवान संघ आहे. कुणालाही आपण कमी लेखून चालणार नाही. दोन्ही संघ कंबर कसणारे, दोन्ही संघानं प्लॅनिंग केलं. क्रिकेट आपण म्हटला, इफ यू प्लॅन फॉर सक्सेस यू विल गेट इट. खेळामध्ये प्लॅनिंग करा, योजनाची आखणी करा, आपल्या योजनेनुसार खेळ करा, तर तुम्ही मैदान गाजवा. इथे गावठाण संघ मैदान गाजवेल, गोवटणे संघ आपली आक्रमकता सिद्ध करेल. विराजकडून आणखीन एक माहिती आम्हाला मिळते का आज गावठाण संघ जी गोलंदाजी करतोय, आज त्यांच्या गोलंदाजांना सलग 4 तास सराव केला होता आणि ही सरावाची आपण मेहनती मैदानावर त्यांना पाहतोय. तसं म्हटलं जातं, प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट. सरावानं माणूस परिपूर्ण बनतो आणि इथे गावठाण संघानं दिवसभर गोलंदाजांना सराव केला होता आणि त्याचा चांगलं प्रात्यक्षिक मैदानावर आपण पाहतोय. नक्कीच सगळ्याची या गोलंदाजासाठी बक्षीस लागले जातात. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं जात आहे विनोद पाटील यांच्याकडून. एक चेंडू फिरून काढलाय, चेंडू गेलाय कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. सुरक्षित रक्षण होतोय आशिष मर्दी याच्या माध्यमातून. अतुल एक धाव रोखू शकत नाहीये. 1 धावेचा मोबदला मिळाला आहे. धावसंख्या धावपलकावरती लागते 9 धावा. आपण इथे विचार केला 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावपलकावरती लागतात. तेच म्हणजे गोवटणे संघाच्या. सागरजी, आपण जी रणनीती आखली पाहिजे ती अशी रणनीती असणार आहे गोलंदाजाची, ज्या अर्थी गोलंदाज वापरला गेला आहे सुनील टकले या नावाचा. रिव्हर्स स्लिप केल्याचा प्रयत्न, ज्या अर्थी दुधारी तलवारीचा वापर प्रयत्न फसला गेलाय. चेंडू सरळ जाऊन बसतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक किशोर मर्वी आपलं काम चूक बचावतोय. ज्या अर्थी दुधारी तलवार लगी तो शगी नाही तो बरबादी अशी गत झाली होती या फलंदाजाची. कोणती धाव मिळाली नाही, निर्धाव चेंडू सांगता झाली. नाहीतर स्लोवर डिलिव्हरी बसल्या पद्धतीने चेंडू कुठल्या स्पॉटवरून उचली देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गेला सर्व यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली, निर्धाव चेंडूची सामती झाली. धावसंख्या स्थिर असणार आहे 9च्या घरामध्ये 3 बाद 9 धावा. धावपलकावरती पाहतोय मित्रांनो, जिथे सामना चालू आहे सुपर 4 मध्ये जाण्यासाठी तडाजोड चालू आहे, ज्या अर्थी गावठाण आणि गोवटणे या 2 संघांमध्ये. सुरेख चेंडू बॅटशीट घेतली जाते. फलंदाज बाद 4था धक्का. आपण पाहतोय 4था धक्का बसलाय गोवटणे संघाला, ज्या अर्थी उमेश हा फलंदाज मैदानाच्या बाहेर होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. निलेश नामी फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय. ज्या अर्थी दुसऱ्या षटकाचा संपल्यानंतर संघाची धावसंख्या धावपलकावरती लागते 9 धावा. 4 षटकांच्या 4 फलंदाज बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या धावपलकावरती लागते 9 धावा. आपण पाहतोय गावदेव गावठाण संघाच्या, ज्या अर्थी ओपन हा संघ गावदेव गावठाण हा ओपन संघ खेळला जातो. याचे पॅकर्स अतुल मडवी यांच्याकडून जर गावठाण संघ विजय झाला तर त्यांच्यासाठी एक भोकर म्हणून बक्षीस देण्यात येईल. नक्कीच अतिशय चांगला मुद्दा छेडलास विराज, कारण गावदेवी गावठाण नावाने या अलीकडच्या काळामध्ये एक ओपन संघ तालुका पातळीवरती खेळला जातं. कौतुक करेन या अतुल मडवींचं, ज्यांनी खरं तर हा वसा उचलला अलीकडच्या काळामध्ये. या जासेपासून 10 गाव 12 गाव विभागातील खरं तर आपण अष्टपैलू खेळाडूंना एकत्र करण्याचा वसा या अतुल मडवी साहेबांनी उचलला. कौतुक करावं लागेल. आणि यशस्वी पॅकर कसा असावा तर अतुल मडवी यांनी उदाहरण दिलं. आतापर्यंत या संघाने 3 वेळा ओपन मध्ये सहभाग घेतला ओपन टुर्नामेंट मध्ये, त्यापैकी 2 वेळा तब्बल बक्षिसाचा मानकरी ठरला हा गावदेवी गावठाण संघ. त्या संघाच्या पॅकरला विनंती असेल, अतुल मडवी साहेबांना विनंती असेल की आपण जर मैदानावरती स्पर्धा पाहण्यासाठी आला असाल तर आपणा आयोजकांच्या विनंती असेल आपण मंचावरती विराज बनवा. नक्कीच प्रसादजी, आपण पाहतोय एक मोठा बसा ज्याने हाती उचलला, असा बसा यशस्वी होताना दिसतोय. ज्या अर्थी 3 एंट्र्या त्याने ओपन मध्ये केल्या होत्या आणि 3 एंट्र्यांमध्ये अर्थात 2 क्रमांक त्याने आपल्या नावावरती पटकावले होते. अशा अतुल मडवी यांना विनंती असेल अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचा. सुरेख चेंडू ज्या अर्थी झेल उडाला आहे, लेग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सुरेख क्षेत्ररक्षण होतोय भूषण याच्या माध्यमातून. अतुल सुरेख पैकी धावा मिळतील 2 धावा. या 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ होती. संघ जाऊन पोहोचला 11 धावांवरती. पहिलं दशक धावा धावपलकावरती लागतात. पहिलं दशक आणि 1 धाव करतात. 11 धावा धावपलकावरती लागतात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो गोवटणे आणि गावठाण या 2 संघांमध्ये चालू असलेले
ही झुंज, त्या झुंजीमध्ये प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं, तेच म्हणजे गोवटणे संघाला. या गोवटणे संघाने पूर्वार्धामध्ये तिसऱ्या षटकाचा गोलंदाज वापरला गेला अंकुश टाकले. गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी, ज्याप्रमाणे असल्या चेंडूची फेकी करावी अशा चेंडूची फेकी करताना दिसतो हा गोलंदाज अंकुश टाकले. गुडले स्पॉट वरून चेंडू फेकल्यानंतर उसळी देण्याचा प्रयत्न करतो, प्रयत्न यशस्वी ठरतो. पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा इरादा होता, मात्र इरादा फसला गेला. पंचांचा इशारा आला अवंतर चेंडूचा. अवंतर चेंडूने एक धाव वाढली जाते. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघ जाऊन पोहोचला 12 या धावांवरती. संघाचे आपण पाहतो तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुरेख चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे, झेल होते की काय, परंतु कणकणीत असा चौका. धावसंख्या पाहिली तर एकूण धावा आहेत त्या 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा. जर गोवंटे संघाने इथून पुढे हाणामारी केली नाही तर कदाचित गावठाण संघाला लक्ष सोपं असेल. क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष छोटं आणि मोठं नसतं. इथून पुढे गोवंटे संघ जर मैदानामध्ये आपल्याला आव्हान जिवंत ठेवायचं असेल, एक फायटिंग स्कोर कडे वाटचाल करायची असेल तर मोठी धावसंख्या रचना हे खूप गरजेचं आहे. नक्कीच सागरजी, आपण पाहतो क्रिकेटमध्ये जर तर या भाषेला कुठेच महत्व दिलं जात नाहीये, कारण क्रिकेटमध्ये जर तरी भाषा अजिबात वापरली जात नसते. आपण पाहतो जर धावसंख्या रोखून ठेवली तत्पूर्वी गोवंटे संघाचे गोलंदाज भेदक गोलंदाजी वापरतात. आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये जागतिक चिरला विरुद्ध गोवंटे या सामन्यामध्ये एक भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली होती. गोवंटे संघाच्या दरम्यान पुन्हा चेंडू गेला. आपण पाहतोय सिलिकॉन क्षेत्रामध्ये चेंडू लावून होता. धावसंख्या मिळाली एकच धाव. या एकेरी धावली संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघ जाऊन पोहोचला 17 धावांवरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावा करावी लागतात. आपण पाहतोय पूर्वार्ध चालू आहे. पूर्वार्धातील तिसरं षटक मार्गाचे असणार आहे. गोलंदाज वापरला गेला आहे अंकुश टाकले याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट समोर आहे. सुरेख चेंडू, स्लोवर डिलिव्हरी, उचलून देण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न यशस्वी झालाय. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू सांगता होत्या. स्लोवर डिलिव्हरी दिशाचा प्रयत्न केला होता. चेंडू गेलाय कव्हर बॉल क्षेत्रामध्ये. अजय क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी सुरक्षित रक्षण धोका करू शकतो. दुसऱ्या धावेच्या मोबदल्यामध्ये फलंदाज बाद. आपण पाहतोय आज सोनी असा दिवस अर्थात मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सर्वांना प्रेक्षक वर्गाला व माझ्या क्रिकेट बंधू रसिकांना सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोय. मित्रांनो, उलट्या मैदानामध्ये जिथे धावसंख्या धावपळ करती लागली आहे 18 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतोय तिसरं षटक समाप्ती झालाय. शेवटचं षटक असणार आहे अनवरती षटक. आपण पाहतो सागरजी धावसंख्या धावपळ करती लागली 18 धावा. कुठेतरी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल या गोवंटे संघाला. ज्या अर्थी गावठाण संघाचा विचार केला, गावठाण संघामध्ये भरपूर अशा फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ कुठपर्यंत रोखून ठेवण्याचं काम करेल या गोवंटे संघाला. निश्चित विराज पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 3, तिसऱ्या षटकामध्ये 9. आणि गावठाण संघाची गोलंदाजची जर कामगिरी पाहिली, त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि सातत्यपूर्ण यशाची कामगिरी का असते ती मुहूर्तमेढ गोलंदाजाने इथे रोवली आहे. तर आपण गोवंटे संघ थोडासा बॅकफुटला फेकला गेलाय. तर या अंतिम षटकामध्ये काय वाटचाल करेल. इथे प्रहार काढण्याचा प्रयत्न, चेंडूचा ते लावाला क्षेत्ररक्षक, इथे चेंडूची पैकी रिक्स सुटवली होती, धाडस दाखवला. थोडासा नाराज गावठाण संघाचा पण खेळाडू, कारण चुकीचा थ्रो आणि याची किंमत मोजली. जिथे 1 धाव होती तिथे +1 धावा चोरल्या. डोळ्यासमोरून 2 धावा पूर्ण केला फलंदाजानं आणि इथे गोवंटे संघाची धावसंख्या आपण पाहणार आहोत
21 धावा आहेत 20 एकूण धावा आहेत 20 या धावसंख्येवर जिथे 18 चेंडू संपले अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये प्रत्येक चेंडूमागे एक अंक दडलेला असतो. जर मोठा अंक असेल तर कदाचित कोवटणे संघ वाटचाल करेल. फलंदाजाकडून निश्चित प्रयत्न होणार आहे. सुरुवात खराब झाली, शेवट गोड करेल का? शेवट जर इथे फलंदाजानं गोड केला तर कदाचित मोठी फायटिंग स्कोर धावसंख्या 20. अजूनही 4 षटकामध्ये जर 2-3 मोठे फटके आल्या तर खरी लढण्याची जिद्द इथे निर्माण होणार आहे. पुन्हा एकदा वडिया मैदानाकडे कार्पेटच्या सहाय्याने सुद्धा गोलंदाज चालले. चेंडू माग्या थोडीशी रेस लागली होती आणि थोडीशी मिसफिल्ड. गावठाण संघ सुरेख कामगिरी दाखवते पण क्षेत्ररक्षण करताना फारशी चांगली भूमिका या षटकामध्ये त्यांना दाखवता आले नाही. हे त्यांचं थोडंसं दुर्दैव आपण या सामन्यामध्ये पाहतोय. नक्कीच सागरजी आपण पाहतोय कुठेतरी क्षेत्ररक्षण अडथळा निर्माण होताना दिसतोय या क्षेत्ररक्षणामध्ये. अर्थात आपण पाहिलं आकाश टाकल्या अनिल पाटील अर्थात अजय मडवी यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा अडथळा निर्माण होताना दिसतोय. परंतु गोलंदाजाचा विचार केला तर तो टप्प्यावर एक भेदक मारा करताना दिसतोय हा गोलंदाज भूषण. धावसंख्या 22 फलंदाज 5 झालेत एकूण 4 निलेश आणि 5 गडी 5 झालेत. हा चेंडू मोठा फटका चेंडू लॉंग आणला इथे अंपायर सिग्नल या सिटीज कडक शॉट फलंदाज होता यावेळेला गोवटणे संघाच्या रोहितच्या बॅट मधील षटकार. विचार केला वैयक्तिक धावसंख्येचा रोहित या फलंदाजीचा विचार केला तर रोहित वैयक्तिक खेळतोय 18 धावसंख्या वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर रोहित नामी फलंदाज वैयक्तिक 18 धावसंख्येवर खेळी करताना दिसतोय. तर संघाची धावसंख्या दाखल करतो लागते 28 धावा. मैदानामध्ये चेंडू द्यायचा आहे विनंती करतोय परंतु चेंडू आला. ठीक आहे आपण बोलतोय मैदानामध्ये जिथे 28 धावा धावपळ करती लागल्या रोहित याचा जर विचार केला सागरजी तब्बल 18 धावांची बहारदार खेळी आपल्या संघासाठी करताना दिसतोय हा फलंदाज रोहित. सागरजी काय म्हणाले रोहित बद्दल? निश्चितच रोहितकडे क्षमता आहे आणि इथे आपली आक्रमकता सिद्ध करत असताना आपण कोणत्या दर्जाचे फलंदाज आहे आपल्यामध्ये किती कुवत किती धमाक. आणखीन एक चेंडू मोठा फटका चेंडू एक्स्ट्रा कव्हर लागून कॅच आणि इथे मात्र रेग्युलेशन कॅच सोपा पद्धतीने झेल टिपला जातोय. धावसंख्या असताना 28 धावा फलंदाज 5 झाले 6. फलंदाज रोहित सांगडी बाद 28 अंतिम षटक फेकतोय विराज. आपण गोलंदाज पाहणार भूषणला आणि जिथे 5 चेंडू फेकले आहेत लास्ट बॉल शेवटच्या चेंडूवर कोणता अंक असेल आणि इथे मात्र मोठा फटका आला नाही फलंदाज धावबाद. प्रसाद इथे विराज आपण पाहिलं अप्रतिम आपण समालोचन केलं आपला संघ इथे खेळत होता आणि आपण धाडस दाखवलं. प्रसाद जेव्हा माझ्या गावचा संघ जेव्हा खेळत असतो मी कधी माईकवर जात नाही मला खूप भीती वाटते आणि इथे विराजने डेअरिंग केली आपल्या खेळाडूंमध्ये एक उत्साह निर्माण करण्याचं काम केलं आणि इथे गावठाण संघाच्या गोलंदाजानं जो कारनामा दाखवला जी आपल्या आक्रमकता बेदकता सर्व गुण संपन्न गोलंदाजानं जी कामगिरी केली इथे 28 धावांना रोखून ठेवला गोवटणे संघाला आणि 29 धावेचा पल्ला इथे पार करायचा. चला मी विनंती करेन गोवटणे संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल का वेळ आपण पाहिली 2:30 इथे झालेत. मध्यरात्र होऊन गेली. आज हिंदू नवीन वर्ष आपण संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा साजरा करणार आहोत. नवीन वर्षासाठी आपण नवा संकल्प करणार आहोत. आज क्रिकेटला समाजाने दिलेली मान्यता क्रिकेट खेळाडूचं वाढलेलं टॅलेंट क्रिकेटमध्ये वाढलेला पैसा आणि आज क्रिकेट कोणत्या थराला जाऊन पोहोचलाय क्रिकेट किती ऍडव्हान्स झालाय क्रिकेटमध्ये खूप पैसा वाढलाय
क्रिकेटमध्ये खूप मोठ्या स्पर्धा आपण पाहतो आणि याच्या मागचं कारण आहे क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे प्रेक्षक. आणि जर प्रेक्षक स्पर्धेमध्ये नसतील तर त्या स्पर्धेला मजा नसते आणि प्रेक्षक खऱ्या अर्थात हिरो असतो क्रिकेटचा. आजही आपण पाहतोय जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटतात त्यांचं सुद्धा आम्ही त्या आभार मानतो. तर नवीन वर्षाचं स्वागत, डीजेची धून, त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी सुद्धा इथे होणाऱ्या आयोजकांच्या वतीनं, तर आयोजकांच्या वतीनं संपूर्ण शिवशंभो ट्रान्सपोर्ट आणि न्यू यंगस्टार क्रिकेट संघ जासई आणि जासई गावाची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व दानशूर दात्यांकडून मराठमोळा दिवस आणि हिंदू नवीन वर्षाचा आपण शुभेच्छा देणार आहोत. जिथे 28 धावा पूर्ण करून 29 धावांचं लक्ष ठेवलंय या गावठाण संघासमोर. तर निश्चितच नवीन वर्षाला आपण सुरुवात केली. आज आपण पाहणार आहोत शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, प्रतापगडाची दिव्यता आणि सिंहगडाची शौर्यता. शिवछत्रपती महाराजांचा इतिहास आपल्याला सांगतोय. सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरित्र प्रार्थना. आणि आज मराठमोळा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या धमाल जल्लोषाच्या थाटामाटामध्ये साजरा करणारे, जिथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र घडवला, भगवा झेंडा अटके पार घडवला, त्यांची आठवण आज आपण नक्कीच नवीन संकल्प करणार. प्रसाद भोईर आमच्या समोर जॉईन झाले, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत. तर पल्ला पारकरचे प्रसाद 29 इथे गावठाण संघ यावेळेला फलंदाजी करणार आहेत आणि गोवटे संघ इथे गोलंदाजी करणार आहे. फलंदाज मैदान गाजवतील का गोलंदाज मैदान गाजवतील हे सुद्धा उत्तर बंद लिफाफ्यामध्ये असेल. नक्कीच सागर, आपण पाहतो इथे 4 षटकांचा सामना असेल. अंडर कंट्रोल मध्ये सामना ठेवला असं म्हणायला काही वावगं ठरू नये, कारण गोवटे सारख्या बलाढ्य संघाला खऱ्या अर्थानं जिथे रोखलंय अवघ्या 28 धावांवरती मोठं यश असेल आजच्या या रजनीमधील. मी म्हणेन गावठाण संघाचं जर गावठाण संघाने या स्पर्धेतून गोवटे संघाला जर बाहेर काढलं तर पाहूया काय करते मैदानावरती. मराठा तितका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा असा आज मराठमोळा सण मराठमोळ्या मातीमध्ये मराठमोळ्या पद्धतीने साजरा होत असताना या क्रिकेट मैदानाचा विचार केला तर इथे मात्र खोलवर टप्पा टाकलाय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. यावेळेस मात्र फेकलेला खोलवर चेंडू खऱ्या अर्थानं डावखोऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये सुनील टाकले. यावेळेस 7 चेंडू मात्र अंतर गेलाय. 4+1 5 धावा मिळतात. नशिबाचा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. राऊंड द विकेट, ओ द विकेट. यावेळेस बॅटची नरेश घेतोय. चेंडू शॉर्ट टर्न मध्ये कोणती धाव मिळत नाहीये. अंकित नेता चेंडूची सांगता. खरं तर हा चेंडू मित्र निर्धाव होते. अतिशय अप्रतिम प्रयत्न केला जातोय. आज खऱ्या अर्थानं पाहतो आपण ठिकठिकाणी पुणे विभागामध्ये जास्तीत जास्त पुणे जिल्ह्यामध्ये आज खऱ्या अर्थानं गुढीपाडवा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अतिशय जल्लोषाने साजरा केला जातो, जिथे आमच्या महिला माता भगिनी खऱ्या अर्थानं या सणामध्ये पारंपरिक देशामध्ये नेहमी स्पर्धा या सणाचा खऱ्या अर्थानं आस्वाद घेत असतात. यावेळेचा चेंडू पायाचा वेध घेत होता, परंतु चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झाल्यामुळे पंचांनी मात्र या निर्णयाला फेटाळून दिला, जिथे मात्र आणखी एक निर्धाव चेंडूची घोषणा. खरं तर आपण पाहतो आज आमचे बड्डे बॉय अनिकेत विजय घरत यांचा सुद्धा वाढदिवस झाला. गेल्या 27 तारखेला झाला वाढदिवस आणि आज 28 तारीख आहे. कारण अनिकेत विजय घरत हे सुद्धा अतिशय चांगलं प्रेमळ व्यक्तिमत्व आणि मुंबई इंडियन्स जासई गावातील एक आदर्श मुलांच्या ग्रुप मधील एक. यावेळेचा चेंडू पायाचा वेग घेतोय फलंदाज. आपण पाहतोय फलंदाज बाद झाला. पहिला फलंदाज मात्र विराज, जिथे आपण पाहतो सुनील टकले एक
मी म्हणेन गावठाणच्या क्रिकेटचा आदर्श क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे नेहमी आदराने आम्ही पाहत असतो असे दोन बंधुराज सुनील आणि अंकुश यावेळेस मात्र पाहतो. नेक्स्ट बॅट्समन प्लीज लगेच जायचं मैदानामध्ये. तुमचा डिसिजन मेकर काय असेल लगेच क्विक डिसिजन घ्यायचा आहे. मोठी स्पर्धा आहे, लाईव्ह स्पर्धा ही दाखवली जाते. कोणत्या प्रकारे गैर वेळ वाया घालू नका विनंती असेल आपणास, कारण पीटीसीच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट दाखवला जातोय आणि ही स्पर्धा तब्बल 198 देशामध्ये युट्यूबच्या माध्यमातून प्रस्थापित केली जाते. आणि अशा वेळेस आपल्याकडून त्याच पद्धतीने वर्तणूक आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट आणि त्याच क्रिकेटला आदर देत असताना क्रिकेट झालं पाहिजे. गोवटणे संघ खऱ्या तर आपण पाहतोय अवघ्या 29 धावा उभारत असताना कोणत्या प्रकारे हार मानायला तयार नाही. 4 षटकामध्ये 29 धावांचा विचार करता अतिशय आव्हानात्मक धावसंख्या मी म्हणेन, परंतु या धावसंख्येमध्ये सुद्धा खऱ्या तर रोखण्याचा प्रयत्न गोवटणे संघाच्या गोलंदाजांकडून केला जात आहे. हीच काही ओळख असणारी या गोवटणे संघाची. हो यावेळेस चेंडू मात्र डीप मॅन मध्ये गेलाय. काय घडलंय? पंच इशारा देत आहे. 4 धावा बाईच्या स्वरूपात. माफ करा, बॅटकटच्या स्वरूपात हे 10 मिनिटे चौकार मिळाला आहे. या चौकाराच्या साहाय्याने विचार केला तर नशिबाचा चौकार म्हणता येणार नाही. गोलंदाजीने वापरलेली भेदकता, परंतु मात्र शॉर्ट टर्नर मध्ये त्यांना तसे 2 क्षेत्ररक्षक आणि यष्टी रक्षक या तिघांना सुद्धा चुकून चेंडू गेला सीमा पार. असं जे बक्षीस लागलं जातं गावदेवी गावठाण संघाच्या कोकण संघाचे पॅकर्स यांच्याकडून कोकण म्हणून या गावठाण संघाला बक्षीस देण्यात येईल जर गावठाण संघ विजय झाला तर. नक्कीच यावेळेस आधीच दुष्काळ आणि त्या 13वा महिना यावेळेचा चेंडू सीमा पार. पंच का नक्कीच थँक्यू डीजे मास्टर. खऱ्या अर्थानं सैराट चित्रपटामध्ये जसा सैराट गाडी वाजायला सुरुवात झाली होती टायटल सॉन्ग आणि तिथे खऱ्या अर्थानं लंगड्याने डान्स करताना जो आनंद जो उत्साह साजरा केला होता तशाच प्रकारचा उत्साह मात्र इथे आपण पाहतोय मैदानामध्ये होत असताना. मैदानाच्या बाहेर संघाची धावसंख्या झाली आहे 14. यावेळेस मात्र झेलवण्याची संभावना परंतु फ्रीड असणार आहे. 1 10 मिनिटे आहे. दुसऱ्या त्यासाठी सुद्धा प्रयत्न झालाय झाला नाही. एकदा मात्र ही मिळेल. विनंती असेल गावठाण संघाच्या पाठीराख्यांना, प्लीज विनंती असेल गावठाण संघाला की आपण शांत बसायचं आहे. मैदानामध्ये खेळण्यासाठी त्यांची क्षमता आहे म्हणून तुम्ही त्यांची निवड केलेली आहे. त्याच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये विराज काय डिसिजन घ्यायचा तो पुन्हा अधिकार त्यांच्याकडेच असेल. आपण मैदानाच्या बाहेरून नक्कीच प्रसंग आपण पाहतोय. गावठाण संघाला विनंती असेल आपल्या ज्या खुर्च्या दिल्या त्या खुर्च्यांमध्ये स्थगित होऊन आपण बसायचं आहे. ज्या अर्थी कुठल्याही प्रकारचा पॅनल्टीला सामोरं जावं लागणार नाही अशा प्रकारची खंत आपल्या मनामध्ये असावी याची विनंती करतोय. गावठाण संघाला विनंती असणार आहे. नक्कीच विराज आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका षटकार आकाशचा विचार केला अतिशय भेदकता होती परंतु कुठेतरी त्याला साजेशी क्षेत्ररक्षकांची साथ कदाचित लाभलेली त्याचे खऱ्या परिणाम आज त्याला भोगावे लागले, त्याच्या संघाला भोगावे लागले. जिथे मात्र 15 धावांची नोंद झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या अगोदर सामना आपण पाहिला चिरले विपक्ष गोवटणे या 2 संघामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजाने जी केली कमाल आणि तिथून खऱ्या अर्थानं चिरले संघाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. परंतु त्याच गोलंदाजांच्या माध्यमातून या वेळेस मात्र गावठाण संघाच्या वतीनं गावठाण संघाच्या विरोधात खेळत असताना मात्र कुठेतरी थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. पहिला षटक संपलाय. संघाची धावसंख्या 2 वेळा सांगितली आहे. 3ऱ्या वेळा पुन्हा एकदा सांगतोय 15 धावा. 15 धावा झाल्यात. गोलंदाज यावेळेस मात्र वापरला जातोय अमिषला मात्र कोणत्या अमिषाला बळी न पडता गोलंदाजी करणं भाग पडेल कारण जिथे आता मात्र मी म्हणेन संघ थोडासा अडचणी तिथे सापडला असताना आपण पाहतोय मैदानावरती. अठरा चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानामध्ये निर्माण झालं. परंतु गोवटणे संघ गोलंदाजांचा संघ म्हणून जास्त करून ओळखला जातो. काळ झालाय परंतु अवयला चढवला झेलवण्याची संभावना. लॉंग ऑन रिझन मध्ये फलंदाज बाद. आर्थिक रसाची आपण पाहतोय की गोवटणे संघ हा तितकाच ताकदीचा संघ असणार आहे. जो गोलंदाजीचा जर विचार केला
एक भेदक गोलंदाजी या गोवटणे संघाच्या मार्फत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. नक्कीच विराजकारांना याच गोवटणे संघाची ओळख आहे. दोंडू काका मैदानावरती तिरकोणच्या मैदानावरती खरं तर या संघाने 4 षटकामध्ये 26 धावा प्रतिस्पर्धी संघाला काढून दिलेल्या होत्या. म्हणून या संघाला उत्कृष्ट गोलंदाज संघ का म्हटलं जातं याचं उदाहरण खरं तर आपण पाहिलं असेल. परंतु यावेळेस काय घडणार, कारण इथे मात्र गावठाण संघाचे सुदैव बलवान दिसत आहेत या मैदानावरती आज या रजनीमध्ये खेळत असताना. जिथे आपण विचार केला तर संघाची धावसंख्या झाली 2 बाद 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजाला भीम पराक्रम करावा लागेल, कारण जिथे मात्र समीकरणाचा विचार केला 17 चेंडू आणि 14 धावा. 17-14 असं समीकरण. अजूनही 3 चेंडू धावांपेक्षा जास्त आहेत आणि अशा वेळेस मात्र गोलंदाजी नियंत्रित होणं खूप गरजेचं असेल. ओव्हर द विकेट उलटा चेंडू आला होता. फलंदाज आकाश टाकलेला चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मिळते. इथे मात्र 91 धावांनी समाधान लागले असलं तरी धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 16 होती. समीकरण सुद्धा बदलतं, जिथे मात्र 16 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण मैदानामध्ये निर्माण झालंय. परंतु जास्तीच्या मैदानावरती गावठाण संघाच्या क्रिकेटच्या बाबतीत सांगायचं झालं तर नेहमीच उजवा ठरणारा गावठाण संघ अलीकडच्या काळामध्ये काय घडणार. यावेळेचा चेंडू हलक्या हाताना पुश केला. चेंडू खऱ्या हाताना बुद्धीच्या कौशल्यावर यावेळेस मात्र फटका खेळला आहे. चेंडू टीम दरम्यानमध्ये 4 धावांसाठी. मैदानामध्ये चेंडू द्यायचा मैदानामध्ये चेंडू द्यायचा मैदानामध्ये आमचे धनंजय मडवी बघतात आनंदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी तयारीत आहेत. कारण ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं या स्पर्धेसाठी योगदान सुद्धा दिलं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा करण्यासाठी ते आतुर झालेत, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या गावचा संघ खेळतोय आणि गावच्या संघाला खरं चीअर्स करण्यासाठी ते अजूनही डोळ्यात तेल उठून सामना पाहत आहेत. त्यांचं सुद्धा कौतुक करावं एवढं थोडं असेल. मित्र 2:43 झालेत. 15 चेंडू आणि विजयासाठी अवघ्या आता मात्र 9 धावांची गरज. 15 चेंडू आणि 9 धावा. फलंदाज यावेळेस आपण पाहतो मैदानावरती अंकुश आणि आकाश. हो यावेळेचा चेंडू आणखी एक चेंडू दरम्यान मध्ये सीमा 4 धावा. in the mix. धन्यवाद विजय मित्र. एकीचं बळ काय असतं याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण या गावठाण संघाने दिलंय. जेव्हापासून हा गावठाण संघ एकत्र आलाय तेव्हापासून गावठाण संघ आणि विजय यांचा समतोल साधला जातोय. कारण जावळ्याच्या मैदानामध्ये आपण पाहिलं असेल मोठ्या संघांना पराभूत करून याच त्या गावठाण संघांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळलं होतं आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून अतुल मडवी यांचा बोकड कदाचित आता मात्र गावठाण संघाच्या खात्यामध्ये जमा होत असताना काही अंश नाही. फक्त मला वाटतं शेपटी शिल्लक राहिली बोकडाची बाहेर. नक्कीच सुद्धा आता मात्र आठवड्यामध्ये यावेळेचा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि मात्र यावेळेस कोणती धाव जर मिळत नसली तरी आपण विचार केला तर संघाची धावसंख्या झाली आहे 24 धावा. अजून विजयासाठी 5 धावांची गरज आहे, ती म्हणजे येणाऱ्या 14 चेंडू. जर प्रसंग आपण पाहतोय जर या फलंदाजाने षटकार मारून विजय संपादित केला तर विनोद पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार. खरं तर नक्कीच हा विजय हा फक्त या संघाचा नसेल तर विजय त्याच्या गावाचा असेल. त्याच्यामुळे प्रत्येक गावकरी आनंदाचा खरं तर वातावरण निर्माण मनामध्ये झाल्यानंतर आर्थिक पाठबळ खरं तर देण्याचा प्रयत्न आपल्या हितचिंतकांना म्हणजे संघात खेळणाऱ्या खेळाडूंना विनोद पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा केला जातो. नक्कीच धनंजय बडवी यांच्या वतीने सुद्धा मोठी सूचना देण्यात आली, कारण गुढीपाडवा असल्यामुळे नक्कीच त्यांच्या वतीनं त्यांना आईस्क्रीम दिली जाईल या सर्व समालोचकांना. नक्कीच तुमचं सुद्धा आभार आम्ही मानू. परंतु आईस्क्रीम आणल्यानंतर एक तास थोडीशी बाहेर ठेवली नाही तर घसा आमचा पूर्ण कामातून जाईल. नक्कीच तो आम्ही ठेवू. धन्यवाद. आईस्क्रीम फक्त आपली नॅचरल मध्ये आली तर खूप बरोबर. यावेळेचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा नशिबाचा चौकार म्हणता येईल. चेंडू आला डीप दरम्यान मध्ये. खरं तर दरम्यान क्षेत्र कुठेतरी आवडतं क्षेत्र झालं या गावठाण संघाचा. पुणे मैदानामध्ये जायचं नाहीये. विनंती करतोय अजूनपर्यंत औपचारिकता बाकी असणार आहे. विनंती करतोय सर्व लाडक्या प्रेक्षकांना सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोय. कोणत्या मैदानामध्ये जिथे 2 धावांची गरज असणार आहे. सर 1 धावाची. श्री चेंडू खोलवर टाकायचा चेंडू पुसली जायचा प्रयत्न आणि धाव चेंडू गेलाय. धावसंख्या स्थिर असणार आहे.
28 धावांवरती विजय इथे मात्र सामना मी म्हणेल आता मात्र एकतर्फी झालाय. विजयासाठी औपचारिकता शिल्लकली एका धावेची गरज. गावठाण संघाच्या पाठीराख्यामध्ये विजयाचा आनंदाचा जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. यावेळी चेंडू दिवसभर मारून खेळण्याचा प्रयत्न करतो आकाश टकले, परंतु मी म्हणेन यावेळेस मात्र आकाश टकलेमध्ये केलेला प्रयत्न आपण पाहतोय सार्थकी लागेल की नाही. विजयासाठी औपचारिकता शिल्लक एक धावेची गरज. त्यानंतर 2:46 झालेत आणि गुढीपाडवा खऱ्या अर्थानं आनंदाने साजरा करण्यासाठी हे तमाम गावठाणवासी सज्ज असलेलं कारण सुद्धा तसंच असेल. 500 रुपयाचं बक्षीस खरं मिळणार आहे आणि ते बक्षीस मिळवं यासाठी कदाचित मैदानामध्ये हा प्रयत्न केला जातो की काय करा. विनोद रामपाडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस षटकार लगवला तर विजय षटकाराने संपादित केला तर ते 500 रुपये मिळणार आहेत. परंतु 500 रुपयाचा मित्र लालच बहुत बुरी चीज होती कारण या लालचाने बऱ्याच जणांच्या बळी गेलेत. काय सांगूया मोहापायी, कारण मोहाचं जाळं खूप मोठं असं. यावेळेचा चेंडू गोवटणे संघ सुद्धा हार मारायला तयार नाही आहे. कारण मित्र आपण पाहतो प्रेक्षक वर्ग असा तुमची कामगिरी चांगली झाली तर तुम्हाला डोक्यावर घ्यायला वेळ करत नाही. आणि जर आकाश निर्मळ षटकार मारता अनिकेत गर्जे यांच्याकडून 300 रुपयाचे बक्षीस असेल. प्रेक्षक वर्ग असा आहे तर तुम्ही काम चांगलं केलं तर तुम्हाला डोक्यावर घ्यायला कोटी करणार नाही. तुमच्याकडून खराब कामगिरी झाली तर डोक्यावर आपल्याला सुद्धा तुम्हाला कोटी करणार नाही. जबरदस्त गोलंदाजी गोवटणे संघ आपली ताकद दाखवतोय. औपचारिकता शिल्लक राहिली आणि पातोरे आमचे भाषाबाई सुद्धा आता मात्र प्रस्ताव करण्यासाठी तयार होत आहेत. एक प्रेमळ व्यक्तिमत्व, परंतु खऱ्या अर्थानं त्यांना विनंती असेल आपण थांबायचं आहे. यावेळेस मात्र फलंदाज मैदानामध्ये नवीन फलंदाज टॉस स्ट्राईकला उपासन तयार. स्ट्राईकला मात्र आता अंकुश. एका धावेची गरज राहिली. सामना बरोबर सुटलाय. एक षटक आणि एक धाव. यावेळेचा चेंडू विजयाचा फटका आलाय. डीप तडव्यार मध्ये चेंडू जाईपर्यंत अडला गेला परंतु मिळालेली एक धाव. गावठाण संघ विजयी होतोय आणि